नमस्कार. माझ्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये परत एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी विषय घेतला आहे की आपल्या जे रोजची पदार्थ असतात जेवणातली, जर बाहेरची पदार्थ घेतली तर त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह असतात किंवा पदार्थ टिकावा म्हणून त्यांनी काहीतरी प्रोसिजर केलेली असते. ही आपल्या पोटाला हार्मफुल असते हे आपल्या सगळ्यांना माहिती असतं. म्हणून मग आम्ही सॉसेस, जॅम, सरबत सगळं घरी करायचो बघा. पण आजच्या पिढीला ते तसं जमू शकत नाही. पण मग त्यामध्ये नवीन मार्ग म्हणून आमच्या सुनेनी आणि मुलींनी काढला, की जे सिंथेटिक व्हिनेगर असतं आम्ही ते वापरायचो. पण या लोकांनी ऍपल व्हिनेगर वापरून टोमॅटो सॉस केलं बघा. आणि त्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह म्हणून सोडियम बेन्झोएट टाकलं नाही. तरी सुद्धा ते सॉस इतकं छान झालं आणि व्हिनेगरचा त्यात आंबट वास, तो जो सडका वास आमच्या सारख्यांना जो आवडत नाही, तो अजिबात त्यात येत नाहीये. आणि बॅडगी मिरची टाकल्यामुळे सुंदर रंग आलेला आहे सॉसला आणि टोमॅटो सॉस सुंदर झालेला आहे. आणि मग मुलांनी आवडीने ते पराठ्यासोबत खाल्लं तरी आपल्याला मग वाईट वाटत नाही, की बा याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह आहे, तुम्ही कमी खा, हे विकतचा सॉस आहे असं त्यांना रागवावं लागत नाही. धिरड्यासोबत खारे धिरडे असो, थोडासा उत्तपम असो, प्रत्येक वेळेस आपण नाही जर चटणी केली तर सॉस म्हणून हा उत्तम पर्याय आहे. म्हणून मंडळी 1.5-2 किलो टोमॅटो आणून तुम्ही त्याचं सॉस करून ठेवलं जर घरामध्ये, तर काहीही हरकत नाही आणि त्याला विशेष श्रम लागत नाहीत. आपल्या युट्यूब चॅनलवर सगळीकडे त्याची प्रोसिजर दिलेली असते, रेसिपी सगळी टाकलेली असते आणि ते स्वतः घरी केलं असल्यामुळे मग खायला सुद्धा आपल्याला भीती वाटत नाही. लहान मुलांना द्यायला सुद्धा काहीच वाटत नाही, की ह्याच्यात प्रिझर्वेटिव्ह नाहीये मग आपण देऊ शकतो. रंग पण नाहीये. आणि बाहेरची कुठली तुम्ही काय गॅरंटी, कुठले सरबत म्हणा किंवा कुठले जॅम, जेली, सॉसेस जे असतात, त्याच्यावर लिहिलेलंच असतं की 2 वर्ष 3 वर्ष वापरा. मग कुठली वस्तू आता आमच्या काळातली टिकायची का भरपूर मीठ असतं लोणच्यांमध्ये वगैरे घरच्या, त्यात प्रिझर्वेटिव्ह टाकायची गरज नाही कारण ते स्वतः मीठ काम करतं. पण बाहेरच्या लोकांना इतका वेळ नसतो, मग ते काही म्हणजे व्हिनेगर टाकून वगैरे त्याला ते टिकवून ठेवतात. म्हणून माझा हा एक छोटासा प्रयत्न की तुम्ही 2-2.5 किलो टोमॅटोचा सॉस सहज घरी करू शकता. विशेष त्याला मेहनत पण लागत नाही. हा थोडं टाइम वेस्टिंग आहे, पण तुम्ही टीव्ही बघत बघत पण ते करू शकता. त्यात जळायचं वगैरे काही बिघडायचं काहीही काम नाहीये. बघा छोटासा प्रयत्न करून कसं वाटतं टोमॅटो सॉस तुम्हाला. आहे ते जुनंच सगळं, नवीन नवीन मी काहीही टाकत नाहीये. पण हे करून बघायला हरकत नाही कारण सॉस हा अगदी आजकालचा अविभाज्य घटक झालेला आहे. चायनीज आयटम्स मध्ये म्हणा, कुठल्याही पराठे, पुरी, खाऱ्या पुऱ्या, भजे, पकोडे, वडे काहीही असो, त्यासोबत सॉस दिलं की मुलं आवडीने बसून खातात. आणि सँडविचला तर अगदी पाहिजेच ते. हळद कुंकू लावल्यासारखं लाल सॉस, टोमॅटो सॉस पाहिजे तसं सँडविचला. बघा करून कसं वाटतं तुम्हाला हे टोमॅटो सॉस. मी फोटो टाकतेच आहे. बघा आणि मला सांगा. आवडलं असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.